नमस्कार, आपण पाहताय सत्याचा लढा मराठी चॅलेंज. सलोनी जैसे की मी आलेलो आहे आता सध्या क्षेत्रीय कार्यालय राजगुरुनगर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी आलेलो आहे. सध्याची परिस्थिती आपण पाहताय. शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी संपर्क साधूया. त्या तहसीलदार साहेबांना यांनी पत्र दिले, काय संदर्भात पत्र दिले आपण माहिती घेऊया. गेले 2 दिवस खेड तालुक्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडला. त्या पावसामध्ये काही मनुष्यहानी झाली, काही जनावरांची हानी झाली आणि विशेष म्हणजे पुण्यानाशिक हवे त्या ठिकाणी सगळं वाहतूक थांबली होती. ते नैसर्गिक जे ओढे होते ते ओढे नाले सगळे बंद करून त्या ठिकाणी पाण्याचा जास्त म्हणजे प्रवाह जास्त वाढला गेला आणि ओढे बंद असल्यामुळे सगळ्या दुकानामध्ये शहरीकरणामध्ये सगळं पाणी घुसलं. त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी सर्व शिवसैनिक तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन त्याची तात्काळ पंचनामे करून मनुष्यहानी झालेली आहे त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी. मनुष्याची मदत होणार नाही तरी पण त्यांना काहीतरी मदत म्हणून ती शासनाने विनंती केली आहे. ज्यांची जनावरं दगावलेली आहे त्याची सुद्धा पंचनामे करून जनावरांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. ज्या शेतीचे बांध फुटलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे. साहेबांनी काय सांगितलं तहसीलदार साहेबांनी? तहसीलदार साहेबांनी याची सकारात्मक चर्चा घेतली. त्यांनी सांगितलं निश्चितपणे आम्ही सगळे प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करून जिथे जिथं आम्ही नुकसान झालेले ते सुद्धा तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. या ठिकाणी आपण पाहताय शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई झाली, एकतर आधीच शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नसल्यामुळे शेतकरी एक वेठीस आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने अतिशय मोठा हाहाकार माजला आहे. चाकण असेल, आळंदी असेल, त्याचप्रमाणे राजगुरुनगर असेल आणि ह्या शहरांच्या बाजूला असणारी सर्व म्हणजे शेतकरी बांधवांची शेती असेल त्यांना फार मोठं असं नुकसान या पावसामुळे मुसळधार पावसामुळे झालेलं आहे. आणि शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना ही निश्चितपणे शेतकऱ्यांच्या आणि समाजाची बांधिलकी बांधणारी संघटना आहे आणि म्हणून तहसीलदारांना संपूर्ण काल तालुक्यामध्ये 2 जीवितहानी झालेली आहे. त्या ठिकाणी वित्तहानी झालेली आहे आणि फार मोठं नुकसान या काळामध्ये झालेलं आहे. निश्चितपणे तहसीलदारांच्या माध्यमातून शासनापर्यंत सर्वसामान्य माणसाचा आवाज करण्यासाठी आज आपण त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि जे जीवितहानी झालेली आहे त्यांच्या कुटुंबियांना ताबडतोब सरकारची मदत पोहोचवी या उद्देशानं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना निश्चितपणे शासनाची मदत मिळेल अशी अपेक्षा करतो आणि शेतकऱ्यांनाही या ठिकाणी त्यांची शेतीचे जे बांध फुटलेले आहेत, शेतीचं नुकसान झालेलं आहे, त्या जे पशुधनाचं जे नुकसान झाले आहे त्या सर्वांची नुकसान भरपाई निश्चितपणे मिळते. या ठिकाणी दवली गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि सरपंच उपस्थित आहे. त्यांच्याशी आपण संवाद साधतो. सांगशाल या संदर्भात सर्व? महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदे, पुणे जिल्हा प्रमुख माननीय भगवान कोपरकर, तालुका प्रमुख प्रकाशदादा वाडेकर आणि शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण गेली 2 दिवसात खेड तालुक्यात पावसाने हैदोस घालून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलेलं आहे. काही ठिकाणी जीवितहानी झालेली आहे, काही ठिकाणी लाईटचे पोल पडलेले आहेत आणि हे नुकसान झाल्यामुळं त्यांना कुठंतरी आर्थिक मदत मिळावी यासाठी शिवसेनेच्या वतीनं तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे. नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. ठिकाणी आपण पाहताय क्षेत्रीय कार्यालय तहसीलदार कार्यालयाच्या या शिंदे गटाचे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि या संदर्भात शिवसेना नेते केशवराव आरगडे साहेब यांच्याशी संवाद साधूया. आमचे सर्व सहकारी या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना जे अतिवृष्टी वगैरे झालेली आहे त्या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे. त्याप्रमाणे खेड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कोणाची घरं पडलेली आहे, जनावरांची जीवितहानी झालेली आहे. ते सर्व भरपाई मिळावी यासाठी निवेदन दिले आहे. त्याप्रमाणे तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की भरपाई लवकरात लवकर देऊ म्हणून. नक्कीच आपण पाहताय या ठिकाणी सर्व शिंदे गटातली पदाधिकाऱ्यांनी आपलं या ठिकाणी खंत व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी जोपासणारे हे सरकार यांच्या संदर्भात यांनी ठोस पाऊल उचललेलं आहे. कॅमेरामॅन चंद्रकांत बोंबले, मी हरिभाऊ बोंबले, सत्य चला.